महापालिकेत राष्ट्रवादीतील गटबाजी उफाळली. उपमहापौर कार्यालय उद्घाटनाकडे गटनेत्यांसह अनेक नगरसेवकांची पाठ. महापालिका मुख्यालयात उपमहापौर गजानन मगदूम यांच्या नूतनीकरण केलेल्या दालनाचे उद्घाटन शुक्रवारी मोठ्या थाटात करण्यात आले. राष्ट्रवादीचे नेते आमदार इद्रिस नायकवाडी यांच्यासह महापौर सभागृह नेते आयुक्त उपस्थित होते. मात्र उपमहापौर ज्या पक्षाचे आहेत त्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांच्यासह या पक्षाचे 15 नगरसेवक उपस्थित नव्हते आणि त्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू होती. राष्ट्रवादीतील गटबाजी या निमित्ताने पुन्हा उफाळून आलेली आहे. महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची सत्ता आहे. उपमहापौरपद भाजपाकडे, उपमहापौरपद राष्ट्रवादीकडे आहे. राष्ट्रवादीचे गजानन मगदूम हे उपमहापौर आहेत, तर मैनुद्दीन बागवान या पक्षाचे महापालिकेतील गटनेते आहेत. स्वीकृत नगरसेवक निवडीनंतर शहर राष्ट्रवादीत गटबाजी सवाट्यावर आली आहे. उपमहापौर मगदूम आणि पक्षाचे शहर व जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांचा एक गट असून बागवान आणि त्यांच्या समर्थक नगरसेवकांचा दुसरा गट आहे. या दोन्ही गटात कुरघोडीचे राजकारण सुरू असते आणि याचे पडसाद महासभेत दिसून आले. शुक्रवारी उपमहापौर दालन नूतनीकरण उद्घाटनाला एक गट उपस्थित नव्हता. उपमहापौर दालन नूतनीकरण कार्यक्रमाला आमदार इद्रिस नायकवाडी, महापौर धीरज सूर्यवंशी, भाजपचे गटनेते तथा सभागृह नेते संदीप आवटी, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, आयुक्त संजिता महापात्र, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, राष्ट्रवादीचे नगरसेवक विष्णू माने, अतहर नायकवाडी, प्रभाग समिती क्रमांक 4च्या सभापती अश्विनी कोळी उपस्थित होते. मात्र राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांच्यासह या पक्षाचे अनेक नगरसेवक उपस्थित नव्हते. त्यातून राष्ट्रवादीतील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.